नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे खिसी दोडक्याची भाजी। हे खिसी दोडके खूप छान लागतात। याची भाजी खायला खूपच छान लागते, खूप चविष्ट लागते। चला तर मी तुम्हाला साधी सिंपल अशी ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर बनवूया मस्त झणझणीत दोडक्याची भाजी। खिसी दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी दोडक्याचे वरचे साल काढून घ्यायचे खिसणीच्या साहाय्याने। पूर्ण दोडक्याचे साल मी काढून घेणार आहे। हळूवार काढायचे, साल काढून घ्यायचे सगळे। ही भाजी आजारी पडल्यावर पण खूप छान, आजारपणात पण खूप खातात। मी सर्व दोडक्यांची साल काढून घेतली। आता मी बारीक चिरून घेणार आहे। तुम्हाला जसं चिरायचे तशा तुम्ही आकाराचं बारीक चिरून कापून घ्या। खूप जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात भाजी बनवण्याची, ही माझी पद्धत आहे। कमी साहित्यात टेस्टी भाजी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। बघा, मी सर्व दोडका चिरून घेतला। भाजीसाठी लागणारं साहित्य: मीठ, हळद, 2 चम्मच चटणी, अंबारी मसाला, जिरं, कराळ, मोहरी आणि लसूण, कोथिंबीर, 2 पळी तेल घ्यायचं। 2 पळी तेल टाकायचं गॅस कढईवर। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजल्यानंतर लसूण पेस्ट टाकायची, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लसूण चांगला भाजून घ्यायचा। ही भाजीला जास्त सामान नाही, साधी सिंपल बनवली मी, कमी साहित्यात। तुमच्याकडे जास्त सामान असलं की तुम्ही चवदार जास्त आणखी छान चविष्ट लागते ही। मी नंतर कराळ टाकून घेतलं। कराळ तेलामध्ये व्यवस्थित भाजायचं। नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे: चटणी, हळद, मीठ, अंबारी मसाला, चवीपुरतं मीठ, हळद टाकून व्यवस्थित भाजून घ्या मसाला चांगला भाजला की दोडका स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2-3 मिनिटं याला परतून घ्यायचं। असंच परतत राहायचं। 2-3 मिनिटानंतर याच्यामध्ये गिलासभर पाणी टाकायचं। गिलासभर पाणी टाकून 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं। याला मस्त असं शिजून घ्यायचं। खूप चविष्ट लागते ही भाजी। ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप टेस्टी लागते। तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। हे बघा, माझी भाजी किती छान झाली आहे। मस्त रस्सा पण आलेला आहे। खूप साधी सिंपल आहे। तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।